Maharana Resort, Rai Dam Road, Vadoli Tadoba, Chandrapur, Maharashtra. The best place for your holidays has now become official. Hospitality partner for Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024. Beautiful ambience, surrounded by natural jungle beauty. Luxurious and comfortable family rooms, beautiful tents, delicious veg and non-veg food, swimming pool and rain dance. Ideal for Tadoba Jungle Safari, any party, family outing and other occasions. Maharana Resort welcome all the finalists of Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024 in the internationally famous Tiger Reserve Jungle of Tadoba. Contact number 9822202970, 9822202971, 9822202972. नमस्कार, मैं हूं आपके साथ हर्षिता और आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। राज्य की राजनीति गलत दिशा में जा रही है। एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप लगाकर राजनीतिक वातावरण को गर्म करना ठीक नहीं है। राजनीति विकास की दिशा में होनी चाहिए। शहमात की भाषा का उपयोग करना उचित नहीं है। राहुल गांधी ने संविधान बदलने की गलतफहमी पैदा कर गुमराह किया, इसलिए उनके खिलाफ गलत भाषा का उपयोग करना, जुबान काटना या चटके देने की भाषा बड़बोले से नहीं करनी चाहिए। इन शब्दों में केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ने महायुति के घटक दल भाजपा और शिवसेना शिंदे गुट के बड़बोले नेताओं पर पत्र परिषद में कटाक्ष किया। आठवले ने कहा कि संविधान सशक्त है, मोदी क्या दूसरा कोई भी उसे बदल नहीं सकता। संविधान से राहुल गांधी को पद मिला, उसी के दम पर विदेश जा रहे हैं। विदेश में जाकर देश के विरोध में बोलना उचित नहीं है। देश का लोकतंत्र खतरे में है, ये कहना ठीक नहीं है। उनका पासपोर्ट जब्त कर देश के विरोध में कोई वक्तव्य नहीं दूंगा, ये लिखित लेना चाहिए। 13 साल मंत्री बनने का सौभाग्य मिला, मोदी सरकार में 5 साल बेहतर जाएंगे, ये कहते हुए संविधान बदलने की कोशिश करने पर उसे विरोध करने के लिए अम्बेडकरवादी सक्षम है, ये इशारा भी दिया। कश्मीर में कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने सत्ता में आने पर एनडीए के सभी को जेल भेजने का वक्तव्य दिया। हम 10 साल से सत्ता में हैं, उसमें से कोई भी जेल नहीं गया। खड़गे, सोनिया गांधी, राहुल गांधी बाहर हैं, मुझे भी जेल नहीं भेज सकते, ये कहते हुए विरोधकों की चुटकी ली। पत्र परिषद में भूपेश थुलकर, राजन वाघमारे, विनोद थुल, विजय आगलावे, भीमराव बंसोडे, दयाल बहादुरे, महेंद्र मानकर, डॉक्टर मनोज मेश्राम, बालू घरडे, सतीश तांबे आदि उपस्थित थे। सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आभार मानण्यात आलेले आहे आणि तिसऱ्यांदा मला नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आणि मला राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यामध्ये तसा माझ्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहेच आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेच आहे, पण आपल्यासारख्या सर्व पत्रकारांच्या पाठिंब्यामुळे मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि जवळजवळ 15 वर्ष किंवा मंत्री राहण्याची संधी, 15 वर्ष नाही पण मी आता 8 वर्ष झाली मी मंत्री आहे। पहिली 2 वर्ष मी मंत्री नव्हतो, पण जवळजवळ 13 वर्ष मंत्री बनण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर सारख्या एका अत्यंत महत्वाच्या शहरामध्ये, जे शहर हे पूर्वीचं मध्य भारताची राजधानी असणारे शहर आहे, महाराष्ट्राची उपराजधानी असणारे शहर आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शहरामध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेतली ते शहर नागपूर शहर आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना ज्या शहरामध्ये झाली ते शहर नागपूर शहर आहे आणि मला पॅंथरच्या मुवमेंट पासून नागपूर आणि विदर्भाने फार मोठी साथ दिलेली आहे। आमची मुवमेंट सर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये होती, गावागावामध्ये आपल्या पॅंथरच्या छावण्या होत्या, आता आहेत। त्यामुळे आज इथं येण्याची संधी मिळाली।
एक तर आता ज्या सरकारमध्ये मी आहे ते सरकार 5 वर्ष चालणारं सरकार आहे. हे सरकार पडेल अशा पद्धतीची अफवा पसरवण्यात येत आहे. पण सरकारकडे क्लिअर मेजॉरिटी आहे. 293 सीट्स आमच्याकडे आहेत आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आमच्या सोबत आहेत आणि उद्या ते आमच्या सोबत राहणार आहेत. त्यामुळे सरकार पडण्याचा काही प्रश्न अजिबात येत नाही. पूर्वीची सरकार अशी चाललेली आहेत. कोलिशन गव्हर्नमेंटची जी पद्धती आहे किंवा एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं अनेक पक्ष एकत्रित येऊन आघाड्या स्थापन करण्यात आल्या आणि अनेक पक्षांच्या सहकार्याने सरकार बनली. त्यामध्ये कुठल्याही एका सरकार पक्षाला बहुमत नव्हतं तरी ती सरकार चाललेली आहेत. मनमोहन सिंग यांचं सरकार 10 वर्ष चाललेलं आहे. काँग्रेसकडे त्यावेळेला फार जागा नव्हत्या. तर म्हणून आमचं सरकार हे 5 वर्ष चालणार आहे आणि आम्हाला कमी जागा मिळाल्या. विदर्भ हा तसा बीजेपीचा बालेकिल्ला होता. एकेकाळी तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मला वाटतं 10च्या 10 जागा पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या निवडून यायच्या. यावेळेला मात्र विदर्भामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं विजय मिळायला हवा होता तसा विजय विदर्भामध्ये मिळाला नाही, मराठवाड्यामध्ये मिळाला नाही आणि आमची अपेक्षा अशी होती की आम्हाला 40 पर्यंत जागा मिळतील आमच्या महायुतीला. पण संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधान बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली. आंबेडकराईट लोकांची संख्या देशाच्या अनेक राज्यामध्ये आहे, सर्वच राज्यामध्ये आहे. पण महाराष्ट्रातला जो आंबेडकरवादी आहे तो अत्यंत सक्षम आंबेडकरवादी आहे. तो बुद्धिस्टही आहे, दलितही आहे आणि चळवळीचं ज्ञान असणाराही तो आहे. पण ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे, ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबरचा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचे आदेश ते 14ला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी काढले. 2 दिवसांचं स्पेशल अधिवेशन घेतलं. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या 26 अलीपूर रोडला एक सुंदर असं स्मारक बनवलं. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन करण्यात आलं होतं. पण अनेक वर्ष त्या ठिकाणी फक्त ऑफिसच होतं. नरेंद्र मोदी आल्याबरोबर जवळजवळ 350 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. लंडनमध्ये 41 कोटीला घर विकत घेऊन त्याचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आता इंदू मिलचं जे काम आहे ते जोरदारपणे चालू आहे आणि इंदू मिलच्या कामाला जवळजवळ 1200-1300 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा देशातला 2 नंबरचा पुतळा उंचीमध्ये राहणार आहे आणि हे स्मारक अत्यंत अद्ययावत होणार आहे. अत्यंत सुंदर असं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. तर ही सगळी कामं जी आहेत ती कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झालेली आहेत. असं असताना नरेंद्र मोदी कधी संविधान बदलू शकत नाही. नरेंद्र मोदीजीच काय परंतु कुणी संविधान बदलू शकत नाही. पण या वेळेला विरोधकांना मात्र त्याच्यामध्ये यश मिळालं. हे संविधान बदलतील, यांच्या 400 जागा आल्या तर हे संविधान बदलतील, देशामध्ये हुकुमशाही येईल, अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली. माननीय मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांना अध्यक्ष बनवलं. पण कर्नाटकमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री बनवण्याची संधी आली त्यावेळेला कधी त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही. आणि मल्लिकार्जुन खरगे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे काँग्रेसचे नेते आहेत, होते, आताही आहेत. पण ते मध्यंतरी काश्मीरमध्ये गेले, जम्मू काश्मीरमध्ये, आणि म्हणाले की जर 20 जागा कमी आल्या असत्या
मुलींकरिता सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन द्वारा संचालित मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर सादर करीत आहे खास SSC पास मुलींकरिता 1 व 2 वर्षीय अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम. 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका ड्रेस मेकिंग, फळे व भाज्या संस्करण, बेकर अँड कन्फेशनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस इन इंग्लिश. तसेच 2 वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स. आणि फक्त ST म्हणजेच आदिवासी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका कॉस्मेटोलॉजी, ड्रेस मेकिंग, कटिंग अँड सुईंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता या वेबसाईटचा वापर करू शकता. तसेच आमच्या संस्थेत सुद्धा आपले ऑनलाईन फॉर्म निःशुल्क भरून दिले जातील. ITI मुलींची इथे 10 ट्रेड आणि 12 युनिट आहे आणि शासनाच्या विविध योजना इथे राबवल्या जातात. मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, सिव्हिल लाईन्स, जुना वरोरा नाका, जिल्हा चंद्रपूर. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. परिस्थिती आहे तर शक्य आहे.